जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आता म्हणजे आता गणपतीची पिरियड चालली आहे आणि म्हणजे गणपती 2-4 दिवस झाले का त्याच्यानंतर मग अशा दिंड्या वगैरे चालू होतात. तर मग आपल्या इकडं म्हणजे गंगापूर तालुक्यातली एक दिंडी येत राहते आपल्या म्हणजे शिर्डीला जाणारी. तर आज ती दिंडी येणार आहे. तर मग आज आम्ही सगळेजण आहे ना त्यासाठीच रेडी झालेलो आहे. खरं तर म्हणजे आमचं घर आहे ना जो रोड आहे का मेन रोड त्याच्यापासून आतमध्ये थोडस त्याच्यामुळे मग घरी ते लोक म्हणजे यायला थोडस म्हणजे चिखल आणि पाऊस पाणी राहतो त्याच्यामुळे मग एवढं येत नाही. तर मग त्यासाठी आता आम्ही ना जिथं रोडवर आहे का झाली जसं म्हणजे 4-5 वर्षापासून येते आणि कंटिन्यू येणार दिंडी आहे. तर मग आम्ही त्या दिंडीला म्हणजे चहा पाण्याची व्यवस्था करीत राहतो. कारण खरं तर जेवणाची व्यवस्था म्हणजे गावातच आहे आपल्या मालगावमध्येच राहते आणि आता सध्या म्हणजे 2-2:30 ला येते त्या गावामध्ये. तर मग तिथून जेवण वगैरे झालं का मग जी रूटला लागते मग त्याच्यानंतर आमच्या घरापाशी येते. मग तिथं कसं चहा पाण्याची व्यवस्था करीत राहतो आम्ही दरवर्षी. तर आता आम्ही पण यावर्षी पण चहा पाण्याची व्यवस्था करणार आहे. तर रोडवर एक मावशीचं घर आहे तर आम्ही तिथं दरवर्षी चहा बनवत असतो. म्हणजे मग कसं थोडं सोपं होतं म्हणजे तिथल्या तिथं लोक थांबतात पण आणि चहा पाणी व्यवस्थित घेतात. त्यासाठी मग आता आम्ही तिथं जाणारे सगळेजण रेड झाले. शंभू सोनपापडी आणि आमची एक दिदी आलेली पूजा तर ती पण आम्ही सगळे सोबत जाणार आहे. तर चला आता आवरलं सगळं कविता? आवरला ना. तर चला आता आमची बाकी सगळी तयारी पण झाली आणि आता लगेच जाऊ आपण. तर आता आपण मंदिरात पण आलेलो आहोत. तर बहिणी आपल्याला ताट पण घ्यावं लागेल. हा ना एक पूजासाठी ताट करते मी आणि आता याच्यात हळद आणि कुंकू पण घेतलेले अगरबत्ती दिवा आणि मी फुलं बघते आहे का नाही बाहेर. हा सण फुलं म्हणा पूजा मस्त फुलं आहे का आहे का? हो चांदी पाट्यात फुलं आहे. मी हे फुलं घेते. तरी पुढे गेले काय कोण इकडे पण आहे की जास्वंदाच? जास्वंदाच आहे का? गुलाबाची काय माहिती आहे का नाही. तर पहा आता मी एक पूजेचं ताट पण घेतलेलं आहे आणि ही पूजेचं ताट आहे आपण पूजा करण्यासाठी. तर साईबाबाची मूर्ती जाते ती दिंडी शिर्डीला जाते आणि माझ्या बाहेरची आहे गंगापूरची. मी पण गंगापूरचीच आहे. तर सगळेजण इथं रोडवर येतात आणि चहा ते घेत्या. तर आपल्याला आता लगेच पूजाला निघायचंय. हे बघा वहिनी तुमचं घर पण छान झालेलं आहे आता. हा आता अजून बाकी भरपूर काम राहिलेलं आहे ना. तर आता आम्ही चाललोय. कसा बगीचा झाला ना खूप छान दिसतो. तर आम्ही आता ज्या आपल्या मावशी होत्या रोडवरती त्यांची घरी पण आलेले आहे आणि चहा पण टाकलेला आहे. तर सोनपापडी पहा कशी माती खेळायला लागलेली आणि इकडे शंभू पण आहे. शंभू अय ठेवलं पूजेत येतो पूजा स्टार ते झाला चहा आली वाटतं दिंडी आवाज येतोय. एवढा बसवेन एवढा कोण आता एक अंदाज पब्लिक आले कळत एवढा काढून घेऊ आणि तसं टाकून घेऊ परत. बरोबर चल. तर आता आमची चालू आहे आता दिंडीची तयारी. तर हे बघा चहा पण इकडं झालेला आहे आमचा आणि इकडे कविताचा आणि पूजाचं चालू आहे चहा त्याचं काम. कारण काही लहान चिल्लर पार्टी आलेले पुढं. सोनपापडी पण बसलेली. सोनपापडी तू घेऊन जाशील ना चहा का ग? काही आले का बा बाहेर माणसं? हा का एवढा चहा घेऊन जा मग. बसवेन का? बसू. तर आता भरपूर वेळ झाला आणि आम्ही दिंडीची वाट बघतच होतो. तर चहा वगैरे पण टाकलेला होता गॅसवर आणि आता बघा दिंडी पण आलेली आहे. तर दिंडी पण आलेली आणि दिंडी पण आणखी छान दिसते. तर एकदम लांबून म्हणजे असे सगळेजण येताना आणि भरपूर माणसं आहे. कारण मागच्या वर्षी एवढे नव्हते बरं का यंदा जास्त आले बघ ना. काही कामं नसल्यामुळं लोक म्हणतातच काही चला. तर आता दिंडी पण आली आणि आता आपले विनेकरी म्हणजे अण्णा आलेले आहेत वाडीचे. तर कविता आणि मी आता लगेच पूजा करून घेणार आहे. म्हणजे मग आपल्याला विण्याची पण पूजा करायची राहते आणि विनेकरी पण. तर सोनपापडी पण आमच्या दोघींच्या मध्ये आलेली आहे आता लगेच. आणि विनाकरी म्हणजे माझी चुलतेच आहे आणि आम्ही दोघी लगेच पूजा करून घेणार आहे. तर म्हणजे पालखी आली आणि दिंडी आलीची एक नंबर विनेकरी बाबाची पूजा करायला लागती.
तर त्यासाठी मग आम्ही दोघी पण म्हणलं आता चल कविता आपण आहे ना पूजा करून घेऊ. तर शंभूला पण मम्मीकडे दिलं, कारण तो पण मध्ये मध्ये लई येडेवाणी करतो आणि एक तर रोडला आहे सगळं, त्यामुळं रोडवर जाण्याची पण भीती वाटते. त्याच्यामुळं मग म्हणलं मम्मी म्हणे तुम्ही दोघी जणी जा. तर मग हे बघा आता अण्णा म्हणजे पूजा चालू आहे आता आमची. आणि म्हणजे विनेकरीला बुक्का ते लावलं का एकदम भारी दिसतं. आणि म्हणजे ते अन्नच आहे त्याच्यामुळे ते आम्हाला पण लगेच लावते. ते काय सोनपापडीला पण आता लगेच त्यांनी लावलं. आणि आता आपल्याला लगेच म्हणजे त्यांचं पाय धुवून आणि पूजा वगैरे करून झाली. तर बघा आता लगेच सोनपापडीचे पप्पा आलेले, कारण मग ते पण म्हणजे आपल्याला दिंडी आल्याच नंतर त्यांना एक आपण नारळ देत असतो, म्हणजे एक परंपरा आहे. तर त्यासाठी हे बघा ते पण सोनपापडीचे पप्पा आता अन्नाची पूजा करू राहिले आणि त्यानंतर ते नारळ वगैरे देणार आहे. तर मग त्यासाठी ते आलेले आहेत. आणि आपल्याकडून जर नारळ दिलं ना तर दिंडीवाले माणसं पण आपल्याला एक नारळ देते प्रसाद म्हणून. आणि नारळाने एक उपरणं देत राहते दरवर्षीप्रमाणे. जे ज्याची तर चहा नाश्ता होतो का त्याची म्हणजे असं प्रसाद म्हणून आपल्याला ते देतात. आणि ते बघा आपल्याला पण त्यांनी नारळ दिले. तर तिकडं पलीकडून पालखी उभी आहे. तर रोड आहे, रोड असल्यामुळं आपल्याला काही म्हणजे रोड इकडून येत म्हणजे पालखी अलीकडून आणता येत नाही, कारण त्यांना त्याच रूटनी जायचं असतं. त्यामुळं पलीकडूनच पालखी उभी आहे. तर समोर आपल्या मावशी आहेत ज्यांनी सुरुवातीपासून तुळस डोक्यावर घेतलेली आहे. आणि इकडं शंभूचे पप्पा पण म्हणजे चहा वाटू राहिले, कारण मग सगळ्या आपल्या महिला आलेल्या आहेत, कारण त्या पण थकलेल्या आहेत. त्यामुळं त्या पण चहा पाण्यासाठी बसलेल्या आहेत. आणि कविता आणि माझं दोघींचं चालू आहे तुळशीची पूजा, कारण त्या भरपूर लांबपासून असे तुळस पण टेकाव पण नाही लागत आपल्याला खाली. त्यासाठी त्या खूप दूरवरून आलेल्या आहे, म्हणजे वाडीपासून इथपर्यंत तुळस घेऊन आणि इथून पण त्या शिर्डीपर्यंत जाणार आहे तुळस डोक्यावर घेऊन. त्यामुळे त्यांची पण आपण पूजा करून घेतली आणि आता लगेच पालखीची पूजा करून घेऊ. तर आता आमच्या दोघींनी आम्ही तुळशीची पूजा पण करून घेतलेली आहे. आणि आपली पालखीमध्ये साईबाबाची मूर्ती आहे. तर साईबाबाच्या मूर्तीची पण आपल्याला मस्त पूजा करून घ्यायची आहे. तर बाकीच्या सगळ्या महिला पण बसलेल्या आहे आणि आपल्याला लगेच पूजा करून घ्यायची. आणि पालखी म्हणजे उंच आहे, कारण ट्रॅक्टरमध्ये पालखी आणलेली आहे. दरवर्षी म्हणजे आपलं एक हातगाडी सारखं राहतं की महिला असं ओढून येतात तसं राहतं, पण या वर्षी त्यांनी थोडंसं अलग बनवलेलं आहे. तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये त्यांनी पालखी केलेली, त्यामुळे उंच आहे. आणि त्यानंतर आमची पूजा झाल्याच्या नंतर मम्मी आता अन्नाची म्हणजे विनेकरीची पूजा करून घेतली. आणि बघा सगळ्या आता पूर्ण महिला आणि सगळे जण आता लगेच म्हणजे घाई गडबडीने निघालेले, कारण पावसाचं पण वातावरण तयार झालेलं आहे. आणि जेणेकरून त्यांना लांबपर्यंत जायचं आहे, कारण चिंचडगावपर्यंतचा त्यांचा संध्याकाळचा प्रवास आहे. आणि आता जवळपास वाजलेले आहेत 5. तर अण्णा आता ते सगळ्यांचं म्हणजे हे करून आणि निघालेले. शंभूचे पप्पा तिथंच उभे होते अण्णाजवळ. आणि सगळेजण म्हणजे असं गडबड करून निघालेले, कारण की आबळ पण आलं होतं आणि त्यांना भरपूर लांब जायचं होतं चिंचडगावला. आणि इकडून दुपारून जेवण करून यायला उशीर होतो, त्याच्यामुळे इथं काही चहाला जास्त वेळ थांबत नाही. तर 5-10 मिनिटं थांबून चहा घेऊन पटकन निघते. आणि आता कविता, मी आणि शंभू आणि पूजा, तर आम्ही 4 जण चाललेलो आहे. कारण म्हणजे आता दिंडीला वाटी लावायचं म्हणल्यावर तसंच आपण पाठीमागं राहून त्यांना नाही जाऊन देता येत पुढं. तर थोडंसं आपल्याला लांबपर्यंत तरी आपल्याला त्यांच्यासोबत जावं लागतं, की म्हणजे आपल्याला बी थोडंसं काय म्हणतात पुण्य भेटेल. त्यासाठी एक पुण्याचं काही असो, पण मग एक आनंद म्हणून तरी आपण हे बघा सगळ्या महिला किती छान अशा नाचतायत. कारण एक म्हणजे चालता चालता थकू नये किंवा यासाठी म्हणजे मग भारी बघा आपल्या ताई पण नाचू राहिले ग. हा, ताई पण नाचू राहिले, अण्णा पण नाचते. तर आनंदताई म्हणे तुम्ही पण चाला म्हणे, पण नका आमचे बाळ म्हणजे शंभू ते लहान आले त्याच्यामुळे आम्ही नाही जाणार, तर जाऊ आपण एखाद्या वर्षी. त्यांनी लय आग्रह केला होता खरं तर का तुम्ही पण चाला, कारण आम्ही 1 किलोमीटर पर्यंत त्यांच्यासोबत गेलो आणि त्या म्हणजे त्या फाट्यावरून रिटर्न आलो. तर सगळ्या महिला आम्हाला म्हणायला लागली की अरे तुम्ही इतक्या लांबपर्यंत आला म्हणजे मग तुम्ही येणार आहे की काय. तर म्हणलं नाही आम्ही नाही येणार, कारण आम्ही पुढच्या वेळेस येऊ, कारण आमचा शंभू पण लहान आणि सोनपापडी पण. तर एवढा वेळ ते म्हणजे काय दम नाही धरणार चालायला. तर म्हणलं बघू आता पुढच्या वर्षी आहे का नाही. हा, तर दिंडी निघाली का इतकं भारी वाटतं. आणि दिंडीवाल्या लोकांना पण आनंद होतो, कारण की त्यांना म्हणजे हे गाणे ते चालू राहते, तर त्यांना अजिबात थकत नाही ते. आणि सगळ्या महिला आणि ते एकदम भारी नाचतात ते होत्या. आपला शंभू पण बघ किती छान डान्स करतोय, कारण त्याला पण गाणे चालू झाल्याच्या नंतर एकदम आनंद झालेला आहे.
तर तो पण मस्त नाचतोय. कविताला तर कारण जास्तच आनंद होऊ राहिला, कारण तिला तिचे पाठीमागचे दिवस आठवले की जेव्हा ती स्वतः दिंडीमध्ये जायची आणि डान्स वगैरे करायची, तर तिला ते पण आठवलं. त्यामुळे ती पण म्हणजे तिच्या चेहऱ्यावर अलगच खुशी आहे, कारण तिला भारी वाटू राहिलं. कारण मी तर कधी नाही गेलेले त्या दिंडीमध्ये, पण ती 5 वर्ष गेलेली, त्याच्यामुळे तिचा आनंद हा वेगळाच आहे. ते बघा जास्तच आनंद होऊ राहिला तिला. तर म्हणजे लग्नाच्या आधी काही काम नसतं आणि लग्नाच्या आधी एकटं असतं, त्याच्यामुळे तर मग जायला भेटतंच. आणि आता पण काही अडचण नाही, पण मग शंभू लहान असल्यामुळं काही जायला भेटणार नाही. तर जाऊ दे, आपण जाऊ एखाद्या वर्षी, पुढच्या नाही तर त्याच्यानंतर जाऊ. पण बघ ना, सगळ्या महिला किती आनंदाने चाललंय. आणि एक तर रोड असल्यामुळं एकाच साईडनं चालावं लागू राहिलं. आणि आता म्हणजे भरपूर लांबपर्यंत आलेलो आहे आपण आता. तर आता म्हणजे आम्ही दिंडी वाटी लावायला आलो होतो, पण आम्हाला काही म्हणजे असं जावंच वाटणी नाही. आणि शंभू बघा आता शेवट म्हणजे आता आम्ही इथं थांबणारच होतो, तर शंभू मस्त डान्स करू राहिला आता. तर तुम्ही बघितलं आता आम्ही म्हणजे दिंडीला वाटी लावलं, दिंडीपर्यंत गेलो होतो तिकडं. आणि खूप मजा आली का ग? मजा आली. आणि शंभू, मी आणि कविता आणि पूजा आम्ही 4 जण गेलेलो होतो. बाकीचे म्हणजे चहा पाणी सगळी व्यवस्था झाली त्यांची. आणि त्यानंतर पूजा वगैरे केली आम्ही सगळी पालखीची आणि सगळीच. आणि त्यानंतर मग त्यांना उशीर झाला होता, कारण त्यांना पुढं पण चिंचडगावच्या स्टॉपवर थांबत जायचे. तर मग चिंचडगाव पर्यंत त्यांना संध्याकाळपर्यंत जायचं राहतं. तर त्या यानं आणि थोडंसं पावसाचं बी वातावरण चालू झालं, म्हणजे निर्माण झालेलं होतं. मग त्या हिशोबात ते पटकन निघले, नाही तर जास्त वेळ कधी मग थांबत राहते. तर यावेळी जास्त काही थांबले नाही. आणि मग आम्ही सगळेजण गेलो होतो दिंडीला वाटी लावायला. आणि आपला शंभू पण एकदम मस्त नाचत होता. तर आम्हाला बी असं वाटलं थोडंसं, म्हणजे सगळ्या बाया आणि तिथे जेवढ्या आपल्या बाया आणि ते म्हणजे भोंदे होते ना, सगळेजण नाचत होते आणि नाचायला पण एकदम भारी वाटलं. दिंडीमध्ये म्हणजे हा वेगळाच आनंद असतो. शंभू पण लय नाचत होता आमचा. शंभू नाचत होता तू? शंभूला लय आनंद होत होता ना. एक दिंडी म्हणल्यावर एकदम म्हणजे असं देवाचे गाणे वगैरे लागले तरी आपल्याला वेगळंच असं भारी वाटतं. तर त्या पद्धतीने आम्ही पण म्हणजे एकदम मस्त असा एन्जॉय केला. आणि देवाचा कोणताही कार्यक्रम असो, गणपती असो किंवा दिंडी सोहळा किंवा नवरात्र, तर म्हणजे सगळ्या आपल्याला एक थोडीशी अलगच एक मजा राहते आपली. कारण आपले काम तर कंटिन्यू चालूच राहते, पण मग असं थोडंसं वेगळं कामातून विरंगुळा म्हणून आपण एक असं करीत राहतो, तर भारी वाटतं असं पण केल्याने. तर म्हणजे पहिल्यापासून कसं आहे का, ही दिंडी म्हणजे किती वर्ष झाली या दिंडी निघून कविता? आता 14 वर्ष झाली होती. 14 का? म्हणजे 14 वर्षापासून ही दिंडी ह्याच रूटनी जाते. पण जसं कविताचं लग्न झालं तसं मग आम्ही म्हणजे ती म्हणायला लागली की आम्ही इथून जात होतो, किंवा म्हणजे अगोदर पण तिनं 5 वर्ष अगोदर इथं दिंडी पायी केलेली आहे, म्हणजे जात होती शिर्डी आहे ना. 5 वर्ष पायी दिंडीमध्ये गेले तुम्ही. आणि लग्नाच्या आधी काही ओळख नव्हती, पण लग्न झाल्याच्या नंतर मग मी मम्मी त्यांना म्हणले घरच्यांना सगळ्यांना का वाडीची दिंडी असती म्हणून. तर मग मम्मी त्या म्हणे तुला जाऊस तर तू नको जाऊ म्हणे, पण आता आपण इथं सगळ्यांना चहाच करू म्हणे. तर असं 2 वर्षापासून आम्ही चहाचं नियोजन करीत राहतो. मग जसं कविताचं लग्न झालं तसं मग आम्ही एक ठेवलं चहा पाण्याची व्यवस्था. त्या पद्धत आपण नाही झाली दिंडी जाऊ शकलो, पण निदान त्या निमित्तानं तरी आपल्याला शिर्डीचं दर्शन होईल, ऐक नाही. शंभू काय चाललं तुझं? ते नारळ घेऊन कुठं चालला? तर आम्ही म्हणजे दिंडीमध्ये खूप असा आनंद आम्हाला वाटला आणि एकदम छान वाटलं. तर म्हणजे सगळ्यांनाच आनंद छान वाटला, कारण भारी वाटलं. कविताच्या म्हणजे मम्मी त्या पण आलेल्या होत्या, त्यांना पण भारी वाटलं. शंभूला त्यांना सगळ्यांना बघून की चला भाऊ आपल्या पुरी पण आल्या, म्हणजे तिथपर्यंत आम्ही सोडवायला गेलो. आणि आपण भरपूर लांब गेलो होतो ना, त्यांना पण एकदम भारी वाटलं. ते त्यांना असं वाटलं, ते आपल्याला विचारत होत्या का तुम्ही पण येणार दिंडीमध्ये? म्हणजे जेवढे दिंडीमध्ये होते का त्यांना सगळ्यांना वाटलं की आम्ही पण जाणार. आम्ही भरपूर लांब गेलो, 1 किलोमीटर तरी गेलो असं. हा मग, कारण त्या पण म्हणे का ग पूर्ण तुम्हाला म्हणलं आम्हाला घरी नाही, आम्हाला यायचं म्हणलं शिर्डीला. आणि आम्ही दिंडीमध्ये गेलो ना, आम्हाला घरी सुद्धा वाटत नव्हतं, इतकं भारी वाटत होतं दिंडीमध्ये. पण म्हणलं आता चला, कारण 5 वाजले आता, आपल्याला घरी पण भरपूर काम करायला, त्याच्यामुळे आम्ही लगेच आणि मग म्हणजे भारी वाटलं सगळ्यांनाच. तर मग तुम्हाला आमचा व्हिडिओ म्हणजे कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.